सर्वांना गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण स्टीफन बोल्ट्झमन लॉ हे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या टॉपिकचं शेवटचं आर्टिकल पाहिलं. आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण 7 नंबरच्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. या टॉपिकचं नाव वेव्ह ऑप्टिक्स. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. या इंट्रोडक्शनमध्ये काही तुम्हाला माहीत असलेले पॉईंट्स सुरुवातीला पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट असा आहे, लाईट ट्रॅव्हल्स along straight line path. This is light and this light travels along straight line path. परंतु त्याला मीडियम युनिफॉर्म पाहिजे, तसंच ते होमोजिनियस पाहिजे. एअर हे युनिफॉर्म आणि होमोजिनियस मीडियम आहे. मग एअरसारखं मीडियम असेल तर रे ऑफ लाईट किंवा लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, आणि जोपर्यंत मीडियम चेंज होत नाही तोपर्यंत लाईट स्ट्रेट लाईन पाथनीच ट्रॅव्हल करते. तर पहिला मुद्दा अगदी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एअरसारखं जर युनिफॉर्म अँड होमोजिनियस मीडियम असेल तर लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ. सो दिस इज फर्स्ट पॉईंट, लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ थ्रू युनिफॉर्म अँड होमोजिनियस मीडियम. सेकंड पॉईंट, ज्या स्ट्रेट लाईन पाथनी लाईट ट्रॅव्हल होते त्या स्ट्रेट लाईन पाथलाच रे ऑफ लाईट असं म्हणायचं. सो सेकंड पॉईंट, द स्ट्रेट लाईन पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. स्ट्रेट लाईन पाथ ऑफ लाईट is called as ray of light. यानंतर एखादा मिरर असेल, मिरर दाखवताना एक स्ट्रेट लाईन काढली जाते आणि त्याला अशा तिरक्या रेषा काढल्या जातात. ही मिरर दाखवण्याची पद्धत आहे. मिररलाच रिफ्लेक्टिंग सरफेस असं म्हणतात. रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजेच मिरर. जर रे ऑफ लाईट एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला, एखादा रे ऑफ लाईट रिफ्लेक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला तर तो रे ऑफ लाईट त्याच मीडियममध्ये परत जातो, म्हणजेच त्याचं रिफ्लेक्शन होतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो, व्हेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन रिफ्लेक्टिंग सरफेस देन इट अंडरगो रिफ्लेक्शन. दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे, दिस इज मिरर or reflecting surface, and this perpendicular is called as normal. This angle made by incident ray with normal is called as angle of incidence I, and this angle made by reflected ray with normal is called as angle of reflection. परत एकदा पहा, दिस इज इन्सिडेंट रे
and when this ray of light incident on reflecting surface like mirror, then it undergo reflection. This ray is called as incident ray. This ray is called as reflected ray. This is normal. This angle made by incident ray with normal is called as angle of incidence, and this angle made by reflected ray with normal is called as reflected ray. So when ray of light incident on reflecting surface, then it undergo रिफ्लेक्शन. आणि यापूर्वी तुम्हाला रिफ्लेक्शनचे लॉज पण माहीत आहेत, यापूर्वी तुम्हाला ते झालेले आहेत. तर पहिला लॉ अगदी सिम्पल आहे की इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर इक्वल. दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. दिस इज फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आय इज इक्वल टू आर. इतका तो सिंपल आहे. सेकंड लॉ असा आहे, दिस इज मिरर और रिफ्लेक्टिंग सरफेस, दिस इज इन्सिडेंट रे अँड दिस इज रिफ्लेक्टेड रे. सेकंड लॉ असा आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाय ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. दिस इज नॉर्मल. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडलाच असतात. असं कधी होत नाही की हा रिफ्लेक्टिंग सरफेस, हा इन्सिडेंट रे, ही नॉर्मल, आणि या इन्सिडेंट रेचं असं रिफ्लेक्शन झाले, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या एकाच बाजूला आहेत, असं कधीच होत नाही. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नेहमीच नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. सो सेकंड लॉ इज इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाय ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. दिस इज सेकंड लॉ. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे कुठं असतात? ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. आणि थर्ड लॉ असा आहे की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेनमध्ये असतात. तिघही इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेनमध्ये असतात. असा थर्ड आणि शेवटचा लॉ. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर लाय इन द सेम प्लेन. यानंतर जर एखादा रे ऑफ लाईट एका मीडियममधून जात असताना जर वाटेत दुसरं मीडियम आलं, तर मात्र रे ऑफ लाईट ज्या मार्गाने आलाय त्या मार्गाने न जाता तो बेंड होतो, तो आपला मार्ग बदलतो. ही जी फिनॉमिनॉन आहे त्याला आपण रेफ्रॅक्शन म्हणतो. या रेला इन्सिडेंट रे म्हणतात. या सरफेसला रेफ्रॅक्टिंग सरफेस असं म्हणायचं. रेफ्रॅक्टिंग सरफेस. रेफ्रॅक्टिंग सरफेसमुळं दोन मीडिया सेपरेट होतात. दिस इज मीडियम 1, दिस इज मीडियम 2. दोन मीडियाना सेपरेट करणारं हा रेफ्रॅक्टिंग सरफेस. जर हा इन्सिडेंट रे ऑफ लाईट रेफ्रॅक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला तर त्याची डिरेक्शन बदलते, तो बेंड होतो, म्हणजेच त्याचं
दुसऱ्या मीडियममध्ये रेफ्रॅक्शन होतं. जसं या अगोदर म्हटलं आपण, जर इन्सिडेंट रे रिफ्लेक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला तर त्याचं रिफ्लेक्शन होतं. या उलट जर रे ऑफ लाईट रेफ्रॅक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट झाला तर त्याचं रेफ्रॅक्शन होतं. जसे रिफ्लेक्शनचे लॉज आहेत तसे रेफ्रॅक्शनचे पण लॉज आहेत. आणि ते लॉज आपल्याला सांगता येईल की दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज refracted ray, this is normal, this angle is called as angle of incidence, this angle is called as angle of refraction. N1 is the refractive index of medium 1, N2 is the refractive index of medium 2. असा असेल तर फर्स्ट लॉ N2 बाय N1 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. दिस इज इंसिडेंट रे, दिस इज रेफ्रॅक्टेड रे, दिस इज नॉर्मल. दिस एंगल मेड बाय इंसिडेंट रे with normal is called as angle of incidence I. This angle made by refracted ray with normal is called as angle of refraction R. This is refracting surface separating two media, medium 1 and medium 2. N1 is the refractive index of medium 1, N2 is the refractive index of medium 2. Then first law of refraction is N2 by N1 is equal to sin I upon sin R. So first point is that when ray of light incident on refracting surface, then it undergo refraction. Then first law of refraction is that if I is the angle of incidence, if R is the angle of refraction, N1 is the refractive index of medium 1, N2 is the refractive index of medium 2, then first law of refraction is N2 by N1 is called as N2 by N1 is equal to sin I upon sin R. And this first law is called as Snell's law. Snell's law. आणि रेफ्रॅक्शनचे दुसरे आणि तिसरा जो लॉ आहे ते रिफ्लेक्शन प्रमाणच आहेत. आणि तो असा आहे, इन्सिडेंट रे and refracted ray are lie on opposite sides of normal. इन्सिडेंट रे आणि रेफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूलाच असतात असा सेकंड लॉ आहे. आणि थर्ड लॉ असा आहे की इन्सिडेंट रे, रेफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेनमध्ये असतात. थर्ड लॉ इज इन्सिडेंट रे, refracted ray and normal are lie in the same plane. So this is third law. तर आता आपण स्क्रीनवरती बघू. when ray of light incident on refracting surface, त्याचं काय होतं, it undergo refraction. Then laws of refraction. First law is if N1 is the refractive index of medium 1, if N2 is the refractive index of medium 2, if I is the angle of incidence, if R
is angle of refraction, then first law of refraction is n2 by n1 is equal to sin I upon r, and this law is called as Snell's law. तीन पैकी सर्वात महत्त्वाचा हा लॉ आहे आणि याची प्रूफ आपण याच टॉपिकमध्ये नंतर पाहणार आहोत. सेकंड लॉ इज इन्सिडेंट रे अँड रेफ्रॅक्टेड रे कुठं असतात, तर इन्सिडेंट रे अँड रेफ्रॅक्टेड रे आर लाय ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. आणि थर्ड लॉ इज इन्सिडेंट रे, रेफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल कुठे असतात, तर दे आर इन द सेम प्लेन. इन्सिडेंट रे, रेफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर लाय इन द सेम प्लेन. तिघंही एकाच प्लेनमध्ये असतात. रेफ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, तर रेफ्रॅक्शन थ्रू प्रिझम, हेही तुम्हाला माहीत आहे. दिस इज प्रिझम, दिस इज इन्सिडेंट रे, इट अंडरगो refraction like this. So refraction through prism, similarly refraction through lenses, हेही तुम्हाला माहीत आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण हे सर्व पॉईंट्स पाहिलेत, विशेषतः रिफ्लेक्शन, रेफ्रॅक्शन आणि त्यांचे लॉज. याशिवाय आणखी एक गोष्ट पाहिली की स्ट्रेट लाईन पाथला काय म्हणायचं, straight line path of light is called as ray of light. ओके, यानंतर आपण पहिला आर्टिकल पाहणार आहोत, वेव नेचर और हायजन्स वेव थिअरी ऑफ लाईट. आता लाईटच्या नेचरबद्दल अगदी सुरुवातीला न्यूटनने असं मत मांडलं होतं की लाईटमध्ये अतिशय लहान सूक्ष्म असे पार्टिकल असतात आणि ह्या पार्टिकलला त्यानं कॉर्प्युस्कल्स असं नाव दिलं होतं. कॉर्प्युस्कल्स. 1 मिनिट. तर न्यूटननं लाईट पार्टिकलपासून बनली, अतिशय लहान अशा पार्टिकलपासून बनले असं मत मांडलं होतं आणि या पार्टिकल्सना त्यानं कॉर्प्युस्कल्स असं नाव दिलं होतं. कॉर्प्युस्कल्स. तात्पर्य इतकंच की न्यूटनच्यामध्ये लाईटमध्ये पार्टिकल्स असतात, पार्टिकल्सपासून लाईट बनलेली असते असं न्यूटनचं मत होतं. काही ठिकाणी असा उल्लेख पण होतो की लाईट इज ए शॉवर ऑफ पार्टिकल्स. लाईट म्हणजे पार्टिकलचा शॉवर आहे असा पण काही ठिकाणी उल्लेख होतो. तर हे एक मत होतं की लाईटला पार्टिकल नेचर आहे. परंतु काही फिनॉमिनॉन असे आहेत की त्याचं एक्सप्लेनेशन लाईटला जर पार्टिकल मांडलं तर देता येत नाही. उदाहरणार्थ पोलरायझेशन ही एक फिनॉमिनॉन आहे. ती कशी घडते त्याचं एक्सप्लेनेशन लाईटला पार्टिकल नेचर आहे असं मानलं तर आपण देऊ शकत नाही. मग हायजननं वेगळं मत मांडलं. हायजन या शास्त्रज्ञानं वेगळं मत मांडलं की तो असं म्हणतो की लाईटमध्ये पार्टिकल्स नसतात, तर लाईट ही वेवच्या स्वरूपात असते, वेवच्या स्वरूपात. आणि लाईटला वेव मानून, लाईट ही वेवच्या स्वरूपात आहे असं मानून त्यानं काही पॉश्युलेट्स सांगितलेत आणि ती पॉश्युलेट्स आपल्याला पाहिजे आहेत. तर पहिलंच त्याचं पॉश्युलेट असं आहे की लाईट इज अ वेव. लाईट इज ए वेव किंवा लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव. लाईट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वेवच्या स्वरूपात जाते असं पहिलं पॉश्युलेट. लाईट ही एक वेव आहे किंवा लाईट वेवच्या स्वरूपात प्रोपगेट होते असं मत हायजनने व्यक्त केलं.
पहिलं पॉश्युलेट, लाईट इज अ वेव्ह ऑर लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आता वेव्हच्या बाबतीत असा एक समज होता की वेव्हच्या प्रोपगेशनसाठी मीडियमची गरज असते. मीडियम नसेल तर वेव्ह प्रोपगेट होत नाही असं मानलं जातं. आणि त्यामुळे एक प्रॉब्लेम येतो, ही जी आपली अर्थ आहे, पृथ्वी, आणि हा सूर्य, सूर्याकडून आपल्यापर्यंत सनलाईट येते अर्थवरती, परंतु सूर्यापासून काही अंतरावर इथं मध्ये, ह्या मधल्या स्पेसमध्ये व्हॅक्यूम आहे, कोणतंही मीडियम नाही, कोणतंही मीडियम नाही. अर्थच्या सभोवताली अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर हे एक मीडियम आहे. ॲटमॉस्फिअरमधून लाईट येणं, ॲटमॉस्फिअर या मीडियममधून लाईट येणं हे आपण समजू शकतो. परंतु सूर्यापासून जवळ काही किलोमीटरपर्यंत, काही हजारो किलोमीटरपर्यंत कुठलंच मीडियम नाही आहे. इथं मीडियमच नाही आहे, इथं व्हॅक्यूम आहे. मग मीडियम नसताना लाईट आपल्यापर्यंत कशी येते? जर लाईटला वेव्ह नेचर मान्य केलं तर वेव्हला मीडियमची गरज असते. मग मीडियम नसताना सूर्यापासून आपल्यापर्यंत लाईट कशी येते याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी हायजेननं सेकंड पॉश्युलेट सांगितलं. आणि हायजेनच्या मते की इथर नावाचं, इथर नावाचं एक हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक हायपोथेटिकल मीडियम असतं आणि ते सर्व ठिकाणी असतं. म्हणजे जिथं मीडियम आहे, उदाहरणार्थ अर्थचं ॲटमॉस्फिअर, अर्थच्या ॲटमॉस्फिअरसारखं जरी मीडियम असलं तरी त्या मीडियममध्ये इथर असतं. आणि जिथं व्हॅक्यूम असतं, जिथं व्हॅक्यूम असतं तिथंही ते इथर असतं, असं मत हायजेननं व्यक्त केलं. हायजेननं कोणतं मत व्यक्त केलं? की इथर नावाचं मीडियम सर्व ठिकाणी असतं. जिथं मीडियम आहे तिथं पण असतं, आणि जिथं कुठलंच मीडियम नाही, जिथं व्हॅक्यूम आहे तिथंही हे इथर मीडियम असतं. आणि हे हायपोथेटिकल मीडियम आहे. आणि ॲक्च्युली तो असं म्हणतो, टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम, हायजेन assumed an hypothetical medium called ether, which is present in a medium as well as in vacuum, or which is present everywhere. ते नेमकं पॉश्युलेट असं आहे, टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूममधून लाईटचं प्रोपगेशन कसं होतं याचं एक्सप्लेन करण्यासाठी हायजेन ॲझ्युम्ड, काय ॲझ्युम केलं तर देअर एक्झिस्ट ॲन हायपोथेटिकल, काल्पनिक मीडियम कॉल्ड इथर. त्या हायपोथेटिकल मीडियमला त्यानं इथर असं नाव दिलं. आणि हे इथर प्रेझेंट एव्हरीवेअर. एव्हरीवेअर याचा अर्थ ते मटेरियल मीडियममध्ये पण आहे आणि ते व्हॅक्यूममध्ये पण आहे. टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम, हायजेन ॲझ्युम्ड दॅट देअर एक्झिस्ट ॲन हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड इथर, अँड दिस इथर मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर. अर्थात हे हायजेनचं मत आहे. असं कुठलं इथर नावाचं मीडियम खरंच आहे का हे
डिटेक्ट करण्याचा प्रयत्न केला एक्सपेरिमेंटली, परंतु एक्सपेरिमेंटली असं दिसून आलं की असं कुठलंही मीडियम नसतं. पण ते नंतर अगोदर हायजेननं सांगताना हे असंच सांगितलं की इथर नावाचं मीडियम सर्व ठिकाणी असतं. जिथं मीडियम आहे तिथं पण असतं, आणि जिथं मीडियम नसतं, व्हॅक्यूम असतं, तिथंही ते असतं. त्यामुळं लाईटचं प्रोपगेशन होतं. परंतु अर्थात हे चुकीचं आहे. असं कुठलंही मीडियम नसतं. ह्या थेअरीचा प्लस पॉईंट काय आहे? हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट ह्याचा सर्वात महत्त्वाचा प्लस पॉईंट की ही थेअरी रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं क्लिअर कट एक्सप्लेनेशन देते. दिस थेअरी क्लिअरली एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. वेव्ह थेअरी ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं क्लिअरली एक्सप्लेनेशन देते. आता क्लिअरली एक्सप्लेनेशन देते म्हणजे नेमकं काय करते? तर जस्ट आपण रिफ्लेक्शनचे 3 लॉज पाहिलेत, रिफ्रॅक्शनचे सुद्धा 3 लॉज पाहिलेत. ह्या सर्व लॉजचं प्रूफ ही थेअरी देते. हे सर्व लॉज ही थेअरी प्रूव्ह करते. म्हणजेच रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं क्लिअर कट एक्सप्लेनेशन ही थेअरी देते. याशिवाय इंटरफिरन्स ऑफ लाईट ही एक फिनॉमिनॉन आहे. डायफ्रॅक्शन ऑफ लाईट ही सुद्धा एक फिनॉमिनॉन आहे. आणखी एक फिनॉमिनॉन आहे पोलरायझेशन ऑफ लाईट. यांचंही एक्सप्लेनेशन वेव्ह थिअरी ऑफ लाईट देते. आणि ह्या सर्व फिनॉमिनॉन आपण याच टॉपिकमध्ये पाहणार आहोत. रिफ्लेक्शन पाहणार आहोत, रिफ्रॅक्शन पाहणार आहोत, इंटरफिरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन ह्या सर्व फिनॉमिनॉन आपण पाहणार आहोत. आणि या सर्व फिनॉमिनॉनचं वेव्ह थेअरीनं दिलेलं एक्सप्लेनेशनही पाहणार आहोत. त्यामुळे तुर्तास एवढंच लक्षात ठेवा की वेव्ह थेअरीचे प्लस पॉईंट कोणते आहेत, मेरिट्स कोणते आहेत. तर वेव्ह थेअरी क्लिअरली एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफिरन्स, डायफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. आणखी एक प्लस पॉईंट आहे आणि तो असा आहे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. समजा एअर मीडियम असेल आणि दुसरं मीडियम ग्लास असेल, तर यामध्ये एअर मीडियम हे रेअर मीडियम आहे, तर ग्लास मीडियम हे डेन्सर मीडियम आहे. तर वेव्ह थिअरीच्या म्हणण्यानुसार एअरमध्ये म्हणजेच रेअर मीडियममध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही जास्त असते, तर डेन्सर मीडियममध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही कमी असते. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर रेअर मीडियममध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही जास्त असते. आणि हे एक्सपेरिमेंटली सुद्धा सिद्ध झाले. एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्ड दॅट velocity of light is greater in rare medium. So plus point is, according to wave theory, velocity of light is greater in rare medium and this is experimentally true. याचा अर्थ थिअरी खरं सांगते की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर इन रेअर मीडियम. तर असे 5 पॉस्ट्युलेट्स म्हणा किंवा वेव्ह थेअरीची ओळख म्हणून हे 5 पॉईंट्स आपण पाहिले. सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे तो कधीही विसरायचा नाही की लाईट इज अ वेव्ह ऑर लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणखी शेवटचा एक मुद्दा आहे तोही लक्षात ठेवायचा की अकॉर्डिंग टू वेव्ह थेअरी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर कुठं, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर इन रेअर मीडियम. अँड वेव्ह ऑप्टिक्स जे आपल्या टॉपिकचं नाव आहे त्याचाच अर्थ माहीत नाही असं होऊ नये म्हणून केवळ त्याचा आपण अर्थ पाहतोय.
the branch of physics which uses wave nature of light to explain optical phenomenon is called as wave optics. लाईटला पार्टिकल नेचर आहे असं काही शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. लाईटला वेव्ह नेचर आहे असं आता हायजेननं सांगितलं. आणि जी ब्रँच ऑफ फिजिक्स लाईटला वेव्ह नेचर आहे हे मानून काही फिनॉमिनॉनचं एक्सप्लेनेशन देते, जसं की रिफ्लेक्शन, रेफ्रॅक्शन, इंटरफिरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, ह्या ज्या ऑप्टिकल फिनॉमिनॉन आहेत यांचं एक्सप्लेनेशन देते, अशा ब्रँचला वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणायचं. तर केवळ टॉपिकचा मिनिंग माहीत नाही असं होऊ नये म्हणून हा मिनिंग इथं तुम्हाला दिलेला आहे. बाकी परीक्षेला विचारणार नाहीत व्हॉट इज वेव्ह ऑप्टिक्स, असले काही विचारत नाहीत. ओके, नेक्स्ट, ड्युएल नेचर ऑफ लाईट. जस्ट मी सांगितलं की न्यूटन यानं मत व्यक्त केलं होतं की लाईटला पार्टिकल नेचर आहे. आणि काही फिनॉमिनॉन अशा आहेत, त्यांची नावं सांगतो तुम्हाला. कॉम्प्टन इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, हे दोन फिनॉमिनॉन अशा आहेत की त्याच्यावरून सिद्ध होतं की लाईटला पार्टिकल नेचर आहे. लाईट पार्टिकलच्या स्वरूपात आहे हे दोन फिनॉमिनॉनवरून सिद्ध होतं. कोणत्या दोन फिनॉमिनॉन? तर कॉम्प्टन इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि मागच्या स्लाईडमध्ये ज्या फिनॉमिनॉन पाहिल्या, रिफ्लेक्शन, रेफ्रॅक्शन, त्यानंतर इंटरफिरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, या फिनॉमिनॉनवरून हे सिद्ध होतं की लाईटला वेव्ह नेचर आहे. तर काही फिनॉमिनॉन आहेत त्याच्यावरून हे सिद्ध होतं की लाईटला पार्टिकल नेचर आहे. तर काही फिनॉमिनॉन अशा आहेत की ज्याच्यावरून सिद्ध होतं की लाईटला वेव्ह नेचर आहे. आणि जे सिद्ध होतं एक्सपेरिमेंटली ते आपण खरं मानतो. जर काही एक्सपेरिमेंटवरून, काही फिनॉमिनॉनवरून लाईटला पार्टिकल नेचर आहे हे जर सिद्ध होत असेल तर आपण ते खरं मानणार की लाईटला पार्टिकल नेचर आहे. जर काही फिनॉमिनॉनवरून हे सिद्ध होत असेल की लाईटला वेव्ह नेचर आहे तर आपण तेही खरं मानणार. सध्या आपण दोन्ही खरं मानतो की लाईटला पार्टिकल नेचरही आहे आणि लाईटला वेव्ह नेचरही आहे. म्हणजेच लाईटला ड्युएल नेचर आहे. ड्युएल, दुहेरी. कधी कधी लाईट असं वागते तर कधी कधी लाईट असंही वागते. कधी कधी लाईट पार्टिकल नेचर एक्झिबिट करते तर कधी कधी लाईट वेव्ह नेचर एक्झिबिट करते. म्हणजेच लाईटला ड्युएल नेचर आहे, दुहेरी, ड्युएल नेचर. तर यामध्ये दोनच पॉईंट्स आहेत. त्यापैकी पहिला, लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईटला दुहेरी स्वरूप आहे. समटाईम लाईट एक्झिबिट पार्टिकल नेचर अँड समटाईम लाईट एक्झिबिट वेव्ह नेचर. कधी कधी लाईट पार्टिकल असल्यासारखी बिहेव करते तर कधी कधी लाईट वेव्ह असल्यासारखी बिहेव करते. म्हणून लाईटला ड्युएल नेचर आहे, पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. ठीक आहे, आता वेव्ह नेचर मांडलं. आता यामध्ये आपण वेव्ह नेचरचाच जास्त विचार करणार आहोत, पार्टिकल नेचरचा विचार करणार नाही. लाईटला ड्युएल नेचर आहे, वेव्ह नेचर आहे असं मांडलं, लाईट ॲज अ वेव्ह असं मांडलं, तर ती वेव्ह नेमकी कशी असते? तर लाईट इज ॲन ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट कसली वेव्ह आहे? तर ती ट्रान्सवर्स वेव्ह आहे. शिवाय
ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आता वेव्हचे 2 प्रकार आहेत, तुम्हालाही ते माहीत आहेत की या प्रकारची जी वेव्ह आहे तिला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात, ट्रान्सव्हर्स. आणि या प्रकारची जी वेव्ह आहे तिला लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतात. ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये हा जो कॉन्व्हेक्स पार्ट आहे याला क्रेस्ट म्हणतात, क्रेस्ट. तर जो कॉन्केव्ह पार्ट आहे त्याला ट्रप म्हणतात. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की ज्या वेव्हमध्ये क्रेस्ट आणि ट्रप असतात ती ट्रान्सव्हर्स वेव्ह. जर लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल तर त्यामध्ये जिथं पार्टिकल्स गर्दी करून आहेत त्याला कॉम्प्रेशन म्हणायचं, जिथं पार्टिकल्स विरळ आहेत त्याला रेअरिफॅक्शन म्हणायचं. इथं कॉम्प्रेशन आहे, इथं रेअरिफॅक्शन आहे, परत इथं कॉम्प्रेशन आहे, परत इथं रेअरिफॅक्शन आहे. तर ज्या वेव्हमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेअरिफॅक्शन असतात त्या वेव्हला लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं म्हणतात. ज्या वेव्हमध्ये क्रेस्ट आणि ट्रप असतात त्या वेव्हला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. तर लाईट वेव्ह ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह नसते, तर लाईट वेव्ह ही ट्रान्सव्हर्स वेव्ह असते. हा एक मुद्दा. दुसरा असं की लाईट वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर असतात, मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर असतात, म्हणून लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पण आहे. लाईट वेव्हमध्ये क्रेस्ट असतात, ट्रप असतात, म्हणून लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. याशिवाय लाईटमध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर असतात, म्हणून लाईट वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसुद्धा आहे. म्हणून लाईट ही ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. लाईट ही ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स का आहे? कारण त्या वेव्हमध्ये क्रेस्ट आणि ट्रप आहेत म्हणून. इलेक्ट्रोमॅग्नेटिक का आहे? तर त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स असतात म्हणून. आणि ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्हचं चित्र आपण आता पाहणार आहोत ते असं आहे. ही ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्ह. याच्यामध्ये ब्ल्यू कलरमध्ये जे ॲरो दाखवलेत, ब्ल्यू कलरमध्ये इथं बघा, हे जे ॲरो दाखवलेत त्याला मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स म्हणायचं. रेड कलरमध्ये जे ॲरो दिसत आहेत त्यांना इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर म्हणायचं. इथं ते ॲरो दिसत आहेत पहा, इथं परत ब्ल्यू ॲरो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर, इथं रेड ॲरोज म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर. तर इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स आहेत, मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स आहेत, म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि ट्रान्सव्हर्स काय आहेत? तर क्रेस्ट आहेत, ट्रप आहेत. क्रेस्ट आणि ट्रप आहेत म्हणून ती ट्रान्सव्हर्स पण आहे. तर लाईट इज ए ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्याचं एक्झॅक्ट चित्र हे आता आपण स्क्रीनवरती पाहतोय. याच्यामध्ये ब्ल्यू ॲरोज आहेत, त्या ब्ल्यू ॲरोजना मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स म्हणायचं. जे रेड ॲरोज आहेत त्यांना इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स म्हणायचं. आणि दोन्ही व्हेक्टर्समध्ये क्रेस्ट आहेत, ट्रप आहेत, म्हणून ती ट्रान्सव्हर्स पण आहे. सो लाईट इज ॲन ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता फिगरमध्ये जर नीट पाहिलं तर मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स जे ब्ल्यू कलरमध्ये आहेत ते पॅरलल टू झेड ॲक्सिस आहेत.
जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत जे रेड कलरच्या ॲरोजनी दाखवलेले आहेत ते वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत. याचा अर्थ, आणि हेही तुम्हाला माहीत आहे की वाय आणि झेड ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. वाय आणि झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर असतात. मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स हे अलॉंग झेड ॲक्सिस आहेत. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे अलॉंग वाय ॲक्सिस आहेत. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि ते फिगरमधून पण दिसतं आहे की इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि असं असताना वेव्ह कोणत्या डिरेक्शनने निघाले तर ती पॅरलल टू एक्स ॲक्सिस निघाल्या. एक्स ॲक्सिसच्या डिरेक्शनने निघाल्या. आणि एक्स ॲक्सिसची डिरेक्शन किंवा एक्स ॲक्सिस वाय आणि झेड ॲक्सिसला कसा असतो तर परपेंडिक्युलर असतो. ॲक्च्युली तिन्ही ॲक्सिस एक्स वाय आणि झेड म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेतच. आणि ही दोघंही म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स हे डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह याला सुद्धा परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आणि डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह तिघंही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. सो एक पॉईंट आपण पाहिला आहे की लाईट ही ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. सेकंड पॉईंट असं आहे की या ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असतात, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असतात. म्हणजेच ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स consists of इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. आणि हे कसे असतात हे तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड ऑल्सो परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह किंवा डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. तर लाईट इज अ वेव्ह एवढंच हायजेननी सांगितलं होतं. पण ती वेव्ह ॲक्च्युली कशी असते ते आपण आत्ता सध्या पाहतोय की लाईट वेव्ह असते, परंतु ती कशी असते तर ट्रान्सव्हर्स असते. शिवाय कशी असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक असते. ट्रान्सव्हर्स का असते क्रेस्ट आणि ट्रप आहेत म्हणून. इलेक्ट्रोमॅग्नेटिक का असते इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आहेत म्हणून. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आणि डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट एकमेकांना कसे असतात तर दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, पुढे जाऊ. आपण पुढचे काही पॉईंट्स पाहू. ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्हना मटेरियल मीडियमची गरज नसते. जर सर्व प्रकारच्या वेव्हला मीडियमची गरज असतेच असं नाही. जर मेकॅनिकल वेव्ह असेल तर तिला मीडियमची गरज असते. साऊंड वेव्ह ही मेकॅनिकल वेव्ह आहे आणि हिला मीडियमची गरज असते. मीडियम नसेल तर साऊंड वेव्ह किंवा आवाज हा प्रोपगेट होत नाही. परंतु लाईट वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असल्यामुळं लाईट वेव्हला मटेरियल मीडियमची गरज नसते. व्हॅक्यूममधून सुद्धा ती ट्रॅव्हल होऊ शकते. सो ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्ह डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. याचा अर्थ काय की ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू मटेरियल मीडियम ॲज वेल ॲज थ्रू व्हॅक्यूम. मीडियम असो नाहीतर नसतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्ह दोन्हीमधून ट्रॅव्हल होऊ शकते. व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होताना स्पीड ऑफ लाईट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड.
आणि हे लक्षात ठेवा की स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम हे सी या नोटेशनच डिनोट करतात, सी, आणि तिची किंमत आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. प्रचंड स्पीड आहे. स्पीड ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम इज सी इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे इतकं प्रचंड स्पीड आहे की या स्पीडनी फक्त आणि फक्त लाईटच ट्रॅव्हल होऊ शकते, लाईटच ट्रॅव्हल होऊ शकते. हे किती स्पीड आहे तर एका सेकंदात 3 लाख किलोमीटर, एका सेकंदात 3 लाख किलोमीटर एवढ्या स्पीडनं लाईट ट्रॅव्हल होते. हे असं पण लिहिता येऊ शकतं की 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंड. 3 × 10⁵ म्हणजे 3 लाख. एका सेकंदात लाईट 3 लाख किलोमीटर या स्पीडनं ट्रॅव्हल होते. लाईट इतकं स्पीड कोणाचंच नसतं. सर्वात स्पीड जास्त कोणाचं असेल तर ते लाईटच. एखादी वस्तू या स्पीडनं आपण फेकू शकत नाही. एखादा दगड असेल तर दगड आपण कितीही ताकद लावली तरी या स्पीडनं म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद या स्पीडनं फेकू शकत नाही. पण समजा आपण तशी ती फेकू शकलो तर त्या दगडाचं रूपांतर लाईटमध्येच होऊन जाईल. कारण या स्पीडनं जायचं हक्क, या स्पीडनं जायचा अधिकार फक्त लाईटला आहे. त्यामुळे या स्पीडने एखादी वस्तू फेकली तर तिचं लाईटमध्येच रूपांतर होऊन जाईल. ओके. सर्वात जास्त स्पीड लाईटचं व्हॅक्यूममध्ये असतं आणि त्याची किंमत 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. पण व्हॅक्यूमऐवजी जर मटेरियल मिडियम असेल तर मात्र स्पीड ऑफ लाईट हे कमी असतं. 3 × 10⁸ मीटर पर सेकंदपेक्षा कमी असतं स्पीड इतर मीडियममध्ये. म्हणजेच स्पीड ऑफ लाईट थ्रू मटेरियल मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. स्पीड ऑफ लाईट इन वॉटर, वॉटर हे मटेरियल मीडियम आहे. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास, ग्लास हे मटेरियल मीडियम आहे. वॉटर, ग्लास यासारख्या मटेरियल मीडियममधून लाईट जात असताना तिचं स्पीड हे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकं नसतं तर त्यापेक्षा कमी असतं. सो स्पीड ऑफ लाईट थ्रू मटेरियल मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. नेक्स्ट, स्पीड ऑफ लाईट इन मटेरियल मीडियम कुणावरती अवलंबून आहे? सो स्पीड ऑफ लाईट इन मटेरियल मीडियम डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम याची डेफिनेशन स्पीडच्याच भाषेत अशी देता येते की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम or air divided by speed of light in medium is equal to refractive index of medium. आणि या refractive index of medium वरती स्पीड ऑफ लाईट हे अवलंबून असतं, डिपेंड करतं. आता स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम हे आपण पाहिले 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर स्पीड ऑफ लाईट इन ग्लास हे जर 2 × 10⁸ मीटर पर सेकंद असेल, एअरमध्ये 3 × 10⁸, तर ग्लासमध्ये 2 × 10⁸ इतकं स्पीड असेल. ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर 10⁸ ला 10⁸ कॅन्सल होईल आणि उत्तर येईल 3/2 म्हणजेच 1.5. तर 1.5 हा ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल.
तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन आणि या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती स्पीड ऑफ लाईट हे डिपेंड करतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे मागच्याही आपण टॉपिकमध्ये पाहिलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव वेव्हलेंथ रेंजिंग फ्रॉम व्हेरी शॉर्टर टू व्हेरी लॉंगर वेव्हलेंथ्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये काही वेव्ज आहेत की त्यांची वेव्हलेंथ व्हेरी शॉर्ट असू शकते. काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असे आहेत की त्यांची वेव्हलेंथ व्हेरी लॉंग असू शकते. तर व्हेरी शॉर्टर टू व्हेरी लॉंगर या दरम्यान इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ काहीही असू शकते. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव वेव्हलेंथ्स फ्रॉम व्हेरी शॉर्टर टू व्हेरी लॉंगर वेव्हलेंथ्स. आणि या वेव्हलेंथवरून जर वेव्हलेंथ आपण चढत्या क्रमाने लिहिल्या, चढत्या क्रमाने त्याची मांडणी केली, ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग वेव्हलेंथ, ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग वेव्हलेंथ याप्रमाणे जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची मांडणी केली तर ह्या वेव्स आपण वेगवेगळ्या प्रकारमध्ये क्लासिफाय करू शकतो. अगदीच कमी वेव्हलेंथ असेल तर ती गॅमा रेज, गॅमा रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच आहेत. गॅमा रेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, त्यांची वेव्हलेंथ अतिशय शॉर्ट असते. यापेक्षा जास्त वेव्हलेंथ कोणाची असते तर एक्स रेज. गॅमा रेज एक्स रेजपेक्षा जास्त वेव्हलेंथ कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचे आहेत तर अल्ट्राव्हायलेट. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज यापेक्षा जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कोणती तर व्हिजिबल लाईट. जी लाईट आपण पाहतो, आपण सनलाईट पाहतो, आपण ट्यूबलाईट पाहतो, हे सर्व व्हिजिबल लाईटमध्ये येतं. व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ ही गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेटपेक्षा जास्त असते. व्हिजिबलपेक्षा जास्त कोणाची तर इन्फ्रारेड, इन्फ्रारेडपेक्षा जास्त मायक्रोवेव्ह आणि सर्वात जास्त वेव्हलेंथ ही रेडिओ वेव्हची असते. तर गॅमा रेजपासून जसजसं तुम्ही रेडिओ वेव्हकडे याल तसतसं वेव्हलेंथ काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग वेव्हलेंथ electromagnetic waves are classified as gamma rays, X-rays, ultraviolet, visible, infrared, microwave and radio wave. आणि आपण इथं थांबतोय. आज फक्त आपण जस्ट इंट्रोडक्शनच पाहिलेले आणि हायजन्स वेव्ह थेरीचे पोस्ट्युलेट्स पाहिलेत. तेवढे लक्षात ठेवा. लाईट इज अ वेव्ह and velocity of light is greater in rare medium. आपण थांबूया. धन्यवाद.